8. टोनगे पाणहावतील काय? न जे प्रिय सदोष हा राजकारणाच्या चढाओढीतील पक्षकारांच्या उन्नतीचा एक राजमार्गच होऊन बसला आहे. विरुद्ध पक्ष हा नेहमी अप्रिय असायचाच व त्याची नाचक्की करून आपला बोलबाला वाढवण्यास, त्यांच्यातील दोष दृष्टोत्पत्तीस आणणे हा पक्षकारांचा नित्यनेम उद्योगच म्हणावयाचा. केव्हा केव्हा तर पक्षकारांत नसते दोष, प्रतिपक्षाच्या अंगी लावून त्यांचे चांगले स्वरूप बिभत्स आहे असे दर्शवण्याची प्रवृत्ती नव्हे, कृतीही होते. याचे उदाहरण पाहिले असता ब्रिटिश राज्यपद्धतीचे राष्ट्रभक्ताकडून होत असलेले छिद्रान्वेषण बस आहे. ब्रिटिश राज्यात होत असलेल्या शिक्षणाच्या हेडसांडीचा आधार घेऊन त्यांच्यावर राष्ट्रभक्तांनी कसे तोंडसुख घेतले हे नाव्याने सांगावयास नको. जेथे जेथे म्हणून स्वराज्य आहे तेथे तेथे प्रजेला साक्षर करण्याच्या हेतूने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. म्हणून हिंदी प्रजा साक्षर करणे असेल तर स्वराज्य मिळवल्याखेरीज गत्यंतर नाही असे ठासून सांगितलेले वाचकांच्या कानावर आले असेलच. 1910 साली कायदे काउन्सिलात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे एक बिल आणले होते. बिलाचे पुरस्कर्ते कैक गोखले यांचा हेतू जरी प्रामाणिकपणाचा होता तरी त्यांना दुजोरा देणारा जहाल राष्ट्रभक्त अप्रामाणिकच होता असे आता बालंबाल सिद्ध झाले आहे. या राष्ट्रीय भक्तांना सक्तीचे शिक्षण मान्य नसता केवळ लोकांना पाहिजे आहे व सरकार सवळ नाही म्हणून करणार नाही व न झाल्याने जनता निराश होऊन सरकारबद्दल अप्रिती वाढेल व स्वराज्य सुलभ होईल या धोरणानुसारच त्यांनी सक्तीच्या शिक्षणाची तडी उचलून धरली असावी. नाहीतर ज्यांना प्रामाणिकपणे सक्ती पाहिजे आहे त्यांनी आपल्या हातात सत्ता आल्याबरोबर उसन्या कडकडीच्या आवेशात वाहिलेल्या लाखोलींच्या भरात सक्ती करण्याची तसे वेळ असते. कदाचित सरकारने सक्तीचे शिक्षण नाकारल्याबद्दल संधी आली असता आपल्याला एकतर नको असता करावी लागेल किंवा आपले बहिरंग जाऊन आपली बदमाशी व्यक्त होऊन आपण जनतेचे मित्र नसून हितशत्रू आहोत हे स्पष्ट झाल्यावर आपल्या तोंडाला काळोखी लागेल या भवितव्याचा त्यांना विसर पडला असावा. पण देव तरी त्यांची परीक्षाच घ्यावयास बसला आहे ना. करावे काय? त्यांना जे अंतर्यामनापासून नको होते त्यांच्याच हातून तो ते करावयास लावतो. अशा त्याच्या अगाध लीलेपुढे कोणाचा इलाज आहे? मुंबई सरकारच्या ध्यानी उभा राहून म्युनिसिपालिट्यांना आपल्या हद्दीत प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची अनुज्ञा देणारे बिल 1917 साली पास झाले. त्यात दरेक म्युनिसिपालिटीच्या वाढत्या खर्चाचा काही भाग स्वतः देण्याचीही योजना झाली. इतकी सवलत असूनही जे लोक सक्तीचे शिक्षण नाही म्हणून ओरड करीत होते त्यांच्यातील सहवासातच म्युनिसिपालिट्यांनी सक्ती करण्याचा निर्धार करावा हे त्यांच्यात वसत असलेल्या शिक्षणाच्या चाडीचे द्योतक आहे. त्यातल्या त्यात ब्रिटिशांवर हल्ला करणाऱ्या सैनिकात ज्या पुणेकरांची आघाडी होती तेच पुणेकर अजूनही पिछाडीवर आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. शिक्षण मुलांबरोबर मुलींनाही द्यावे की मागाहून द्यावे याचाच वादविवाद करण्यात ते गुंतले आहेत. प्रथमतः सक्तीचे शिक्षण कशाला आहे त्याच शाळा सुधारा, हवेशीर करा, त्यांना बागबगीचे जोडा, व्यायामाकरता पटांगणे वाढवा असा पुणेरी सल्ला केसरीकराने दिला होता. हल्ली शाळेत जात असलेली मुले वरिष्ठ हिंदूंचेच असावयाचे तेव्हा वाढते उत्पन्न त्यांच्या सोयी करण्याकडे खर्च करावयाचे टाकून सक्तीचे शिक्षण करून मागासलेल्या व बहिष्कृत वर्गातील मुलांना साक्षर करण्याचा त्याचा अपव्यय करण्यात काय हाशील होईल असे केसरीकरांना वाटल्यास नवल नाही. परंतु लोकलज्जेस्तव केसरीकरांनी आपल्या ब्राह्मणी धोरणात सुधारणा केली आहे. त्यांच्या हल्लीच्या मते फक्त मुलांनाच सक्तीचे शिक्षण द्यावे, मुलींना पुढे पाहू. याचे कारण पैशाची तूट. ज्या राष्ट्रीय भक्तांनी स्त्रियास मताधिकार द्यावा म्हणून पुरस्कार केला त्यांनीच मुलीस सक्तीचे शिक्षण मागाहून देऊ म्हणावे यात दिसून येत असलेली विसंगतता व विचारशून्यता राष्ट्रीय भक्ताशिवाय अन्यत्र सापडेल असे दिसत नाही. कराच्या वाढत्या ओझ्याचे भयानक संकट राष्ट्रीय पक्षांनी उभे केले असता मवाळांची कठोर अंतकरणे त्या योगाने द्रवली तर नाहीतच, उलट ती संकटे दाखवणाऱ्यांची टवाळी करून व मर्मभेदक शब्दांनी त्यांच्या काळजास घरे पाडून आपले पाषाणमय कठोर हृदय मात्र त्यांनी उघड करून दाखवले इत्यादी विलाप लोकसंग्रहकारांनी काढले आहेत. आमचा कारभार आम्ही करू असा मर्दुमकीचा धिंगा घालणाऱ्यांनी असले बायकी बोल बोलावेत हे नवलच होय. राज्यकारभाराच्या सोख्यांबरोबर कारभाराचेही ओझे पोसावे लागेल हे लोकसंग्रहसार विसरलेलेच वाटते. मागासलेले व बहिष्कृत लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कर देतात पण शिक्षण घेणाऱ्यात वरिष्ठ वर्गातील मुलांचाच भरणा असतो. म्हणूनच लोकमान्य कवडेशास्त्री म्हणतात की सक्ती कशाला, दुसऱ्याच्या जीवावर आपली चैन होतेच आहे. शिक्षणाच्या बाबतीत आपल्या हिताची परमावधी झाली आहेच. मग वाढता कर देऊन मागासलेल्या व बहिष्कृत वर्गाची मुले साक्षर करण्यात काय पुरुषार्थ?
पदराच्या पैशाने पाजवलेली सुरी आपल्या प्रतिपक्षाच्या हाती देण्यास त्यांचे मत धजत नाही. पण करतील काय? आजवर कृष्णाचे संगोपन करणारे वासुदेव आम्हीच आहोत, इंग्रज नव्हे, असे भासवून पाळण्याच्या दोरे हातात घेतल्यानंतर जर का त्याची दाद घेतली नाही तर या बहिरंग वासुदेवाच्या आत बसत असलेले कंसाचे अंतरंग दिसून आपली फजिती होईल. म्हणून मुलांच्या शिक्षणास ते कबूल झाले, पण मुलींच्या शिक्षणात कबूल होण्याइतकी पुण्याई त्यांच्यात नाही. वरिष्ठादी हिंदूचे धार्मिक आचारविचार कोत्या समजून खुडचट व नादान संस्कार इत्यादींची जीवापाड जोपासना जर कोणी करीत असेल तर तो त्यांच्यातील श्रद्धांग स्त्रीवर्गच होय. त्या स्त्रीवर्गात साक्षर करून आपल्या धार्मिक वर्चस्वाच्या इमारतीच्या आधारस्तंभास कीड लावून घेण्यास हे मतदार टोनगे पाणावतील. हे कदाचित होणे नाही. हे ओळखूनच ही मतलबी सूचना केसरीने केली असावी. नाहीतर मुलामुलीत सावत्र भाव दाखवणाऱ्या आपल्या म्हातारीस फाशी देण्याची पाळी आली असता तिला फाशी द्या असे म्हणणाऱ्या न्यायाधीशांचा जाणून बुजून सल्ला घ्या असे आवाहन करण्याइतका भोळा केसरी नाही, हे खास. 9. यांचा ब्राह्मण वर्ग असावा खास. गेल्या 2-3 वर्षात ब्रह्मवृंदांवर एक मोठी आपत्तीच ओढावली होती असे म्हणावे लागेल. अखिल जगाच्या ब्रह्मवृंदांवर नव्हे, रक्ताने पृथ्वीतलावर नुकताच लिहून ठेवलेल्या स्वयंनिर्णयाच्या कायद्याच्या आधारावर हिंदुस्थानात असलेली इंग्रजी सत्ता बेकायदेशीर आहे अशी एक फिर्याद ब्रिटिश जनतेपुढे घेऊन जाण्याचा ब्रह्मवृंदांनी निर्धार केला. एके प्रकारे न्यायप्रिय, समताप्रिय, स्वातंत्र्यप्रिय व स्वयंनिर्णयाच्या तत्वासाठी तिने तण मन धन खर्ची घातले अशी ब्रिटिश जनता या फिर्यादीचा निकाल आपल्याविरुद्ध देणार नाही असे ब्रह्मवृंदांना वाटते. पण मधून त्यांचे मन त्यांना खात असे. 6 कोटी प्रजा तीही एकधर्मीयत्वाच्या व एकदेशीयत्वाच्या सुतात गोवलेली. आपल्या वर्चस्वाने अशा जिव्हाळ्याच्या लोकांच्या माना मुरगाळून आपण गब्बर झालो. त्यांना मानसिक, सामाजिक, धार्मिक गुलामगिरीत हजारो वर्ष ठेवले नव्हे, त्यांची उन्नती करणाऱ्यास विरोध केला. इंग्रज आले म्हणून बरे, नाहीतर त्यांचे हाल कुत्र्याने खाल्ल्याने असते. पण अशा स्वयंनिर्णयाची फिर्याद घेऊन जाणे म्हणजे अहिंसा परमो धर्म असे फरमावणाऱ्या बुद्ध्यासमोर खाटकाने माझी गाई चोरून नेल्या त्या परत आणून देण्यास लावा असे म्हणण्यासारखे आहे. ज्यांच्या माना तुम्ही मुरगाळीत होता त्यांच्या माना मुरगळण्याच्या आड इंग्रजी सत्ता येते, म्हणूनच तुम्हास ती नको असे जर ब्रिटिश लोकांनी आपणास विचारले तर त्याला उत्तर काय? एका देशाचे दुसऱ्या देशावर राज्य का असा प्रश्न पुढे मांडणारा, पण त्यांनी एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर साम्राज्य का असा उलट प्रश्न भरसभेत जर विचारला तर या काळोखी लागलेल्या तोंडाने आपण काय सांगावे अशी ब्रह्मवृंदांना मोठी पंचायत पडली. ही काळोखी धुवून उजळ माथ्याने आपल्यावरील इंग्रजी सत्ता काढून टाका असे मोकळ्या मनाने मांडता यावे, म्हणून आपल्या देशबांधवावर होत असलेला जुलूम काढून टाकण्यास आपली ना नाही असे भासवण्यासाठी 1917 साली राष्ट्रीय सभेतर्फे ब्रह्मवृंदाने बहिष्कृतोन्नतीपर ठराव पास करून आपला कलंक धुवून टाकला. तसेच 1918 साली अस्पृश्यता निवारक परिषद भरावयास लावून लोकमान्य टिळक व लोकमान्य नामदार खापर्डे या जोडीने बहिष्कृतांच्या उन्नतीस ब्रह्मवृंदांची सहानुभूती आहे असे वाचेने दर्शविले. चांभाराचा गणपती आपण गाडीत घेतला हा आपल्या सहानुभूतीचा पुरावा भर सभेत सांगून लोकमान्य टिळकांनी सर्वात सपापून टाकले व आपण बहिष्कृतांच्या आड येतो असे म्हणणाऱ्यांचे तोंड बंद केले. लोकमान्य नामदार खापर्डे तप्तेने तप्तायसा घटनाय योग्यम. लोखंडाचे तुकडे लाल झाल्यावरच ते एकजीव होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही तापाने आहोत तर आता एकजीव होऊया म्हणून काकुळतीस आले. परंतु काम संपल्यानंतर लोकमान्य टिळकांनी जाहीरनाम्यावर सही करण्याचे नाकारले. त्यांचेच वळण ज्यांनी घेतले आहे असे लोकमान्य नामदार खापर्डे विलायतेहून स्वराज्याचे गाठोडे घेऊन आल्यानंतर तारीख 17/1/1920 रोजी पुणे येथे ते चारण्यास काँग्रेसच्या डेप्युटेशनने कशी मदत केली या विषयावर दिलेल्या जाहीर व्याख्यानात ते म्हणाले, राज्य सुधारण्याच्या विचारात काँग्रेसचे शिष्ट गेले तेव्हा इतरांनाही जाण्याची इच्छा झाली. नेमस्त धावले. रंगू साडू मैना धावल्या. अंत्यजांनाही स्वस्थ बसवले नाही. सर्वांनीच विलायतेस गर्दी करून सोडली. अंत्यजांनाही मागावयास जागा होती. ते प्रगतीसाठी मोठेपणा घेऊ पाहत आहेत. ब्राह्मणोस्य मुखमासित या मंत्रानुसार रचलेल्या चातुर्वर्णियाचे शेवटचे भागीदार आज पहिल्या पदावर चढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पायाने डोक्यावरचे भूषण धारण करण्यासारखाच एक प्रयत्न करीत आहेत. पण त्या वाचून प्रगती कशी होणार? हे अपराधिक बोल व अस्पृश्यता निवारक सभेत केलेली केविलवाणी याचना या परस्पर विरोधी शब्दावंडबरांचा
जनिता एक आहे असे कोणत्याही परक्या माणसास खरे वाटणार नाही. परंतु ज्यांना लोकमान्य खापर्ड्यांची नसनस ठाऊक आहे, त्यांना लोकमान्य नामदार खापर्ड्यांची जिभला अशी परस्पर विरोधी वचने वदण्यास कशी स्फुरण पावली याबद्दल मुळीच विस्मय वाटणार नाही. विलायतेत जाण्यासाठी उसने आणलेल्या उदार विचारांच्या वाफ्याने आपला मुखचंद्र उजड करून घेतला. तो त्यांनी आपला आपधर्म म्हणून करून घेतला असावा. नाहीतर पतर आल्यावर अंतर्यामी दाबून धरलेल्या विचार अवडंबरांचा प्रवाह सोडून देऊन आपला पूर्वीचा कलंक पुन्हा का चढवून घेतला असता. असे दुपटी वर्णन करणारे, वाऱ्यास पाठ देणारे, स्वार्थासाठी साधूचे सोंग घेणारे, कामासाठी मामा म्हणून साधल्यास उपकार्यास अपकार असणारे, सत्याचा बदलाच शाठ्यात देणारे लोक कोणत्या वर्गाचे हे निराळे सांगावयाचेच नको. त्यांची त्यांनीच कबुली दिली आहे. म्हणूनच लोकमान्य बापिष्ट काहीही म्हणत विलायतेचे पाणी जरी प्यायला तरी ब्राह्मण जातीवर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बहिष्कृत वर्गास वेळीच देणे बरे. 10. वैरांनी किहू नेला कैवारी. एकाच परिस्थितीने गांजलेल्या माणसांनी एकमेकास दाखवलेल्या सहानुभूतीची उदाहरणे कोणास पाहिजे असल्यास त्याने आपला अनुभव चोखाडून पाहावा. परंतु एका देशातील लोकांनी दुसऱ्या देशातील समदुःखीयांना सहानुभूती दाखवल्याची उदाहरणे क्वचितच सापडतात. भाषा, वर्णने, संस्कृती विभिन्नत्वामुळे देशादेशात निरनिराळे तड झालेले दिसतात. या त्रयीच्या कुंपणाने एक देश दुसऱ्या देशाला पारखा होतो. अशा भिन्नत्वामुळे एकाचे विचार दुसऱ्याला कळणे शक्य नसते. संस्कृती व वर्णभिन्नत्वामुळे एका देशातील लोकांचे दुसऱ्या देशातील लोकांशी दळणवळण कमी असते. परिस्थितीचे अज्ञान व दळणवळणाचा अभाव यामुळे एका देशातील लोकांस दुसऱ्या देशातील लोकांबद्दल सहानुभूती उत्पन्न होण्यास जागाच नसते. परंतु 19व्या शतकापासून या बाबतीत बराच फरक पडला आहे असे म्हणावे लागेल. परस्पर देशात वस्तुविनिमयापासून परभाषेचे ज्ञान होऊ लागले आहे व त्यापासून विचारविनिमयही होऊ लागला आहे. वर्तमानपत्रे, आगबोटी इत्यादी साधनांनी सर्व जगाचे संघटन झाले आहे आणि परिस्थिती कडू लागल्यापासून परस्परात सहानुभूती व सहकारिता उद्भवू लागली आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण विलायतेतील मजूर पक्षाने हिंदुस्थानास स्वराज्य मिळवून देण्यास केलेली ही मदत होय. स्वयंनिर्णयाचा मार्ग व्यवहारात आणू नये असे म्हणणाऱ्या आपल्या जातभाई यांच्या मकरदाढेतून तो काढून त्यांनी हिंदुस्थानासारख्या परदेशाच्या लोकांस ब्रिटिश साम्राज्यात संभवणाऱ्या धोक्याची दिक्कट न बाळगता दिली. ही त्यांची करणी जरी त्यांना उच्च व धवलशिला शोभण्यासारखीच आहे तरी तिचे आम्हास सखे दाश्चर्यच वाटत होते. भांडवलांच्या अतिलोभाने नागावलेल्या, दारिद्र्याने गांजलेल्या, नालायक म्हणून उपमार दिलेल्या या विलायतेतील मजूर लोकांनी हिंदुस्थानातील वरिष्ठांना दंडलीने पिडलेल्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनास आंचविलेल्या व नागरिकास दुरावलेल्या सर्व बाबतीत खालावलेल्या या समदुःखी बहिष्कृत लोकांना सहानुभूती दाखवायची ती एकीकडेच राहून ज्यांनी त्यांचे नष्टचार्य केले अशांना मदत केली याबद्दल कोणालाही हळहळ वाटणारच आहे. परंतु विलायतेतील मजूर पक्षाच्या हातून जी ही अक्षम्य गोष्ट घडली तीस मजूर वर्ग जबाबदार नसून बहिष्कृत वर्गच जबाबदार आहे असे म्हणावे लागेल. बहिष्कृत वर्गाने आपल्या खऱ्या दीन परिस्थितीचे ज्ञान व तिची कारणे मजूर वर्गास कळवण्यास मुळीच प्रयत्न केला नाही. उलट वरिष्ठ हिंदूंच्या शिष्टमंडळाने बहिष्कृत वर्गाची स्थिती आबाद आहे, फार तर आर्थिक विषमता जशी इंग्लंडमध्ये तशी हिंदुस्थानातही आहे असे भासून जे काही वाईट आहे ते इंग्रजाचा जुलूम, दुसरे वावगे काही नाही असे सांगून मजूर वर्गाची सहानुभूती मिळवली. तरी पण फसून न जाता हिंदुस्थानातील आर्थिकदृष्ट्या नागवलेल्या लोकांचे या बेगुमान लोकांस परवा करण्यास बजाविले असावेसे दिसते. त्याशिवाय काँग्रेसने गेल्या डिसेंबरात मजूर संघ स्थापनेचा ठराव का पास केला याचा उलगडा होत नाही. मजूर पक्षाची आज्ञा म्हणूनच तो पास केला असावा. नाहीतर आपल्या साऱ्या आयुष्यात जिने आंतरीय सामाजिक व आर्थिक गांजवणुकीची चर्चा करून आपले तोंड विटाळले नाही तिने गेल्याच वर्षी तसे विटाळावे याचे कारण काय? विलायतेतील मजूर पक्षाने या सोहळ्या सभेकडून एवढे सकृत्य करून घेतले याबद्दल हिंदुस्थानातील सर्व मजूर लोक त्यांचे निस्संशय आभार मानतील. परंतु हिंदुस्थानातील सामाजिक विषमता आर्थिक विषमतेपेक्षा भिन्न असून अतितीव्र आहे. हे तर विलायतेतील मजूर वर्गास योग्य काळी समजून दिले असते तर हे स्वराज्य म्हणजे आपल्यावर होणारे राज्य कदाचित टळले असते. निदान स्वराज्यात स्वतंत्र प्रतिनिधीमार्फत आपले राज्य करून आणण्यास त्यांनी गड घातली असती. पण या बहिष्कृत वर्गाच्या नादानपणामुळे त्यांचा कैवारी त्यांच्या वैऱ्यांनी नेला. इतप्पर तरी असे न होईल अशी खबरदारी घ्या. 11. स्वराज्यातील आमचे आरोहण, त्यांचे प्रमाण व त्यांची पद्धती. हिंदुस्थानातील भावी स्वराज्य एकसत्तात्मक किंवा प्रजासत्तात्मक राज्य नसून
प्रतिनिधी सत्तात्मक राज्य होणार आहे. अशा प्रकारचे स्वराज्य सुराज्य होण्यास मतदारीचा हक्क विस्तृत करून जातवार प्रतिनिधित्व देणे किती अगत्याचे आहे याचे विवेचन आतापर्यंत लिहून गेलेल्या स्वराज्यावरील अग्रलेखात केले आहे. परंतु आमच्या वाट्यास येणारे प्रतिनिधी किती आहेत व ते कोणत्या पद्धतीने मिळणार हे निश्चित झाल्याखेरीज जातवार प्रतिनिधीनुरूप होणाऱ्या आरोहणापासून आमचे कल्याण होईल असे मानून घेण्यास आम्ही केव्हाही तयार होणार नाही. म्हणून भावी स्वराज्यात आमचे किती प्रतिनिधी असावेत व ते कोणत्या पद्धतीने यावेत या प्रश्नाचा विचार आम्ही या पंचमांकी करूया. प्रथमतः जातीजातीत प्रतिनिधित्वाच्या वाटणीचे योग्य प्रमाण कोणत्या आधारे ठरवता येईल हे पाहू. जातवार प्रतिनिधी देण्याचे कारण मागे असे सांगितले आहे की मतदार लोकप्रतिनिधी निवडून देताना उमेदवाराच्या योग्यतेकडे विशेषचे लक्ष न पुरवता त्यांच्या जातीकडे पाहून आपले मत देतात. धर्माने काही जाती श्रेष्ठ व पवित्र ठरवल्या आहेत व काही जाती कनिष्ठ व अपवित्र ठरवल्या आहेत. स्वाभिमान शून्य खालच्या जाती वरच्या जातीस पूज्य मानतील व शीलशून्य वरच्या जाती आपल्या नम्र भावाने श्रेष्ठ मानणाऱ्या खालच्या जातीस नीच मानतात. अशा अन्योन्य भावनेने प्रेरित झालेल्या लोकांचे जर आपण सर्वसाधारण स्थलवाचक मतदारसंघ केले तर अशा संघाचा प्रतिनिधी म्हणून निवडून जाण्यास उभा राहणारा उमेदवार जर ब्राह्मणेतर किंवा बहिष्कृत असला तर वरच्या जातीचे मतदार त्याला त्याच्या जातीमुळे नीच मानित आहेत त्याला आपले मत देऊन प्रतिनिधीसारख्या उच्च दर्जास चढवून स्वतःची मानहानी करून घेण्या इतका उदारपणा केव्हाही दर्शवणार नाहीत. उलट पक्षी तोच उमेदवार जर ब्राह्मण असला तर वर्णाभिमानाने एकजीव झालेले ब्राह्मण लोक त्याला मत देतील यात मुळीच शंका नाही. पण नवलाची गोष्ट ही आहे की ब्राह्मणेतर व बहिष्कृत लोक देखील त्याला आपले मत देऊन ब्राह्मणांची सेवा करण्यास आलेली ही संधी साधून पुण्यसंचय करण्यास धाव घेतील हे खास. इतकेच नव्हे तर चढाओढीने एक ब्राह्मणेतर व एक बहिष्कृत असे 3 उमेदवार जर उभे राहिले तर ब्राह्मण लोक चुकून देखील ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही आपले मत देणार नाही. त्यांच्या अंगी मांडलेली ही स्वराज्य हित परायणता खरोखरच अनुकरणीय आहे. परंतु ब्राह्मणेतर व बहिष्कृत लोक अंधश्रद्धेच्या पायी स्वज्ञाती हितास पराडमुख होऊन आपले मत ब्राह्मण उमेदवारास निसंशय देतील. ब्राह्मण वर्गाची भक्ती इतर वर्गावर नाही पण ब्राह्मणेतरांची व बहिष्कृतांची भक्ती ब्राह्मणावर आहे हे सर्वश्रुत आहेच. अशा संघटनेमुळे ब्राह्मण उमेदवार आपल्या जातीच्या मतदारांच्या बलानेच नव्हे तर त्यांना पूज्य मानणाऱ्या ब्राह्मणेतर व बहिष्कृत मतदारांच्या बलाने ब्राह्मणेतर बहिष्कृत उमेदवारास चित करून निवडून येण्याचा प्रबल संभव आहे. म्हणूनच होणारी कायदे काउन्सिल एकवर्णीय होतील असे काही विद्वानांनी भाकीत केले आहे. ज्याप्रमाणे मादक पदार्थ सेविल्याने सेवन करणाऱ्याचे नुकसान होते त्याचप्रमाणे ब्राह्मण वर्गावर जडलेली ब्राह्मणेतरांची व बहिष्कृतांची श्रद्धा विनाशक आहे. श्रद्धा ही दारू इतकीच अभक्ष्यभक्ष्य आहे. दारू पिल्याने जसे त्याचे नुकसान होते तसेच स्वजातीयांना टाकून ब्राह्मणाला मदत देण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे त्यापासूनही त्यांचे नुकसान होतच आहे. या अनहितकारक प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यास त्यांना जातवार प्रतिनिधी देणे अगत्याचे आहे. बऱ्याच निर्विकल्पिक गृहस्थांनी वरील चिकित्सा कबूल करून जातवार प्रतिनिधींचे तत्त्व मान्य केले आहे. परंतु जातवार प्रतिनिधी जरूर असलेल्या जातीस किती प्रतिनिधी द्यावेत या संबंधाचे त्याचे धोरण अनुदारपणाचे नसले तरी बेअक्कलीपणाचे आहे. प्रतिनिधींची वाटणी कशी करावी यासाठी मागे जी वरिष्ठ सरकारने कमिटी नेमली होती त्या कमिटीच्या रिपोर्टास वरील विधाने यथातथ्य लागू पडते असे म्हटल्यास आमच्या मते गैर होईल असे वाटत नाही. या कमिटीने आपल्या रिपोर्टात मुसलमान, बहिष्कृत, ख्रिश्चन, युरोपियन इत्यादी वर्गास जातवार प्रतिनिधीचे तत्त्व लावावे अशी शिफारस केली आहे. परंतु बहिष्कृत वर्गासारख्या बहुजन संख्येस मुंबई इलाख्यात एकच प्रतिनिधी द्याव्या असे त्याने सुचवले होते व वरिष्ठ सरकारास दया येऊन एकाचा आकडा खोडून त्यांनी दोहोचा आकडा आखला आहे. आकड्यांची फेरफारी जरी झाली तरी कमिटीने 1 का सुचवला अथवा सरकारने 2 द्या म्हणून का सांगितले याची कारणे दोघांपैकी एकानेही सांगितली नाहीत. कायदे काउन्सिल जर नुसते प्रतिनिधी संग्रहालय असते तर दरेक जातीचे 1-1, 2-2 प्रतिनिधी फार झाले अशा मतास आम्ही केव्हाही विरोध केला नसता. वस्तू संग्रहालयाप्रमाणे स्थलानुमाने दरेक जातीचे नमुने म्हणून कोणत्याही प्रकारचे प्रमाण न राखता कोणत्या जातीचे अधिक व कोणत्या जातीचे कमी असे प्रतिनिधी देण्यास काही हरकत नव्हती. पण कायदे काउन्सिलात प्रतिनिधींची प्रेक्षणार्थ स्थानापन्न केलेल्या वस्तू नसून त्यांचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्या परिस्थितीत अदलाबदल सुनावणारे सत्ताधीश पुरुष आहेत कोण हे विसरता कामा नये.
असले सत्ताधीश पुरुष परिस्थितीत योग्य प्रकारचा अदलाबदल करतील किंवा नाही हे त्या सत्ताधीश पुरुषांच्या शीलावर व स्वभावावर अवलंबून आहे. सत्ता आली म्हणजे आपण स्वतंत्र झालो असा साधारण लोकांचा समज आहे. स्वराज्यवादी देखील आपल्या हाती सत्ता घेऊन आपण स्वतंत्र झालो म्हणजे वाटेल ती सामाजिक, धार्मिक व आर्थिक सुधारणा करू असे सांगत फिरतात. परंतु हा समज अगदी पोरकटपणाचा आहे. मनुष्य सत्ताधीश जरी झाला तरी तो स्वतंत्र नसतो. स्वभावाच्या अधीन असल्यामुळे स्वतंत्र असूनही तो पारतंत्र्यात असतो. स्वभाव सांगेल त्या मार्गाने जाण्यास सत्तेमुळे जो स्वतंत्र आहे, पण स्वभावाच्या विरुद्ध जाण्यास सत्तावान माणूस देखील अगदी दुर्बल आहे. म्हणून सत्तेचा उपयोग कोणत्या परीने होईल हे सर्वस्वी सत्तावान पुरुषाच्या स्वभावावर अवलंबून राहणार आहे. ब्राह्मणी स्वभाव ज्याच्या अंगी बाणला आहे असे पुष्कळसे प्रतिनिधी जर कायदे कौन्सिलात शिरले तर त्या वर्गाच्या सामाजिक व धार्मिक वर्चस्वामुळे होणारे इतर जातीचे नुकसान टाळण्यास ते आपल्या हाती आलेली सत्ता खर्ची घालतील काय? उलट हे वर्चस्व कायम करण्यास त्यांच्याकडून उपाय योजले जातील असे अनुमान काढल्यास चुकीचे होणार नाही. हे वर्चस्व जर गेले नाही तर स्वराज्य असून काय उपयोग? व ते जर कायम झाले तर स्वराज्यासारखा दुसरा अंधपात कोणता? स्वराज्याचे असे विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून ज्या जातींना आजची परिस्थिती जाचक होत आहे त्यांच्या हाती ती सानुकूल करून घेण्यास पुरेशी सत्ता येईल इतके प्रतिनिधी उर्फ सत्ताधीश पुरुष त्या जातीतून आले तरच स्वराज्यापासून खरा फायदा होणार आहे. म्हणूनच जातीजातीत प्रतिनिधींची वाटणी कोणत्या तत्वावर व्हावी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नासंबंधी लॉर्ड मोर्ले यांचे मत माननीय आहे. 1909 साली मुसलमानांना किती जातवार प्रतिनिधित्व द्यावेत या वादग्रस्त प्रश्नांचा निकाल लावताना ते म्हणाले, माझ्या मते जातवार प्रतिनिधींच्या तत्वानुरूप कायदे कौन्सिलची रचना करताना जातीजातीतील व्यवहार, त्यांच्या इच्छा, त्यांच्या गरजा इत्यादिकात समतोलपणा ठेवला जाईल अशा रीतीने त्यांच्यात प्रतिनिधींची वाटणी झाली पाहिजे. असा समतोलपणा गणितशास्त्राच्या, भूमितीच्या किंवा तर्कशास्त्राच्या सिद्धांताने साध्य होणार नसून त्याला व्यापक बुद्धीचा व दूरदृष्टीचा उपयोग केला पाहिजे. माझ्या मते प्रतिनिधींचे प्रमाण ठरवताना जरी वरील महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे जरूर आहे तरी पण प्रतिनिधींच्या संख्येच्या प्रमाणात पाया जातीच्या परस्पर संख्येवरच उभारला पाहिजे. जातीची संख्या व तिच्या गरजा या दोन गोष्टींनुरूप प्रतिनिधींची संख्या ठरवल्यास जातीजातीत कलागतीचे कारण उरेल असे दिसत नाही. संख्येने जात मोठी असली पण तिच्या गरजा जर फार नसतील तर त्या जातीला संख्येच्या मानाने स्वतंत्र प्रतिनिधित्व देणे आमच्या मते जरुरी नाही. उलट पक्षी संख्येने जरी लहान आहे तरी पण परिस्थितीने दडपल्यामुळे जिला अनेक गरजा भागवून घेतल्या पाहिजे अशा जातीस तिच्या संख्येच्या प्रमाणात जास्त प्रतिनिधित्व देणे इष्ट आहे. स्थूल मानाने पाहता मुंबई इलाख्यातील ब्रिटिश हद्दीत वसत असलेल्या लोकांची संख्या जवळपास 19 कोटी आहे. त्यापैकी बहिष्कृत वर्गाची संख्या 16 कोटी आहे. संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याचे ठरले तर या वर्गात 8% प्रतिनिधी मिळाले पाहिजे. परंतु एकंदर मुंबईच्या कायदे कौन्सिलात 113 प्रतिनिधी असणार म्हणजे बहिष्कृत वर्गास एकंदरीत 9 प्रतिनिधी मिळणे जरूर आहे. गरजेच्या मानाने पाहता या वर्गास त्यांच्यापेक्षाही जास्त प्रतिनिधी देणे जरूर आहे. कारण या वर्गाच्या गरजा तितक्या आहेत तितक्या गरजा इतर कोणत्याही वर्गाच्या नाहीत. असे जरी तत्वतः सिद्ध होते तरी खरी वस्तुस्थिती याहून अगदी भिन्न आहे. पार्लमेंटरी कमिटीने बहिष्कृत वर्गास पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे असे सुचवले आहे. पण पुरेसे म्हणजे किती हे ठरवणे प्रांतिक सरकारावर व वरिष्ठ सरकारावर सोपवले आहे. जितक्या व्यापक दृष्टीने ही सूचना करण्यात आली आहे तितक्या व्यापक दृष्टीने तिचा अंमल झाला आहे असे म्हणावयास आमच्या संख्येच्या व गरजेच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाल्याखेरीज आम्ही कधीही कबूल होणार नाही. या ठिकाणी आम्हाला एक अगत्याची दुरुस्ती करणे आवश्यक वाटते. फ्रँचाईज कमिटीने ब्रिटिश हद्दीतील बहिष्कृत वर्गाची लोकसंख्या या इलाख्यात 5 कोटी धरली आहे. 1911 सालच्या खाणेसुमारीवरून पाहता वरील आकडेवारी साफ चुकीची आहे. खाणेसुमारीच्या रिपोर्टात ज्या जातींचा विटाळ पाडतात अशा जातींची संख्या 16 कोटी दिली आहे. या जातीचा जो वर्ग होतो त्यालाच आम्ही बहिष्कृत वर्ग असे म्हणतो व इंग्रजीत डिप्रेस क्लासेस किंवा अनटचेबल्स असे नाव देण्यात येते. ही आकडेवारी कमिटीच्या आकडेवारीच्या तिपटीने आहे. या चुकीच्या आकडेवारीने कदाचित 1 किंवा 2 प्रतिनिधी बहिष्कृत वर्गास पुरेसे आहे असे कमिटीस व वरिष्ठ सरकारास वाटले असावे. परंतु ही संख्या चुकीची आहे असे जाणून सरकारने आमच्या प्रतिनिधींच्या प्रमाणात आमच्या गरजेच्या प्रमाणात जरी नाही तरी संख्येच्या प्रमाणानुसार वाढ करून आम्हास 9 प्रतिनिधी द्यावेत असे आमचे निकराचे सांगणे आहे. ज्या प्रांतिक काउन्सिलात आमचे प्रतिनिधी असले पाहिजेत त्याचप्रमाणे वरिष्ठ कायदे काउन्सिलातही आमचे प्रतिनिधी असले पाहिजेत.
कारण ज्या काही बाबींशी आमचा निकट संबंध आहे, उदाहरणार्थ हिंदू कायदा, चापारी पद्धती इत्यादी महत्त्वाच्या बाबी वरिष्ठ सरकारने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. अशा बाबतीत प्रसंगोपात सुधारणा घडवून आणण्या इतके जरी नाही तरी सुधारणा सुचवण्यास वरील 9 जणांनी निवडून दिले. निदान आमचा एक तरी प्रतिनिधी असला पाहिजे. येथवर प्रतिनिधींच्या विभागणीच्या प्रमाणावर विचार झाला. आता त्याच्या आरोहणाच्या पद्धतीचा विचार करू. कायदे कौन्सिलात येणारे प्रतिनिधी सरकारच्या आवडीने किंवा मतदारांच्या निवडीने येऊ शकतात. या 2 पद्धतीपैकी दुसरी पद्धतीच श्रेष्ठ आहे असे अनुभवांती सिद्ध झाले आहे. निवडणुकीच्या पद्धतीने मतदारात जागृती होऊन त्यांना राजकीय शिक्षण प्राप्त होते व निवडलेला प्रतिनिधी त्यास निवडून देणाऱ्या मतदारास जबाबदार राहतो. उलटपक्षी आवड करून नेमलेले प्रतिनिधी ज्यांचे ते प्रतिनिधीमधून नेमले जातात त्यांनाच जबाबदार राहत नसून जे लोक त्यांना नेमतात अशांना जबाबदार राहतात. आवड करून नेमलेले प्रतिनिधी ज्यांचे ते प्रतिनिधी म्हणून असतात त्यांचा वेळप्रसंगी द्रोह करण्यास मागेपुढे पाहत नाही. कारण कौन्सिलात होणारा त्यांचा शिरकाव त्यांच्या अशिलांना खुशी राखण्यावर अवलंबून नसून सरकारची बहालमर्जी राखण्यावरच अवलंबून असतो. सरकारी धोरण व लोकांच्या इच्छा यांची नेहमी एकच दिशा असते असे फारसे घडून येत नाही. परंतु ज्यांची जागा सरकारी धोरणास माना डोलवण्यावरच अवलंबून असते त्यांच्या हातून लोककार्य होण्यास फारसा संभव नसतो. शिवाय ज्यांचे प्रतिनिधी सरकार आवड करून घेते ते निवडणुकीच्या व्यापारापासून होणाऱ्या राजकीय शिक्षणापासून आंचवून हतभाग्याप्रमाणे निर्माल्यवत होतात. एकूण निवडणुकीच्या पद्धतीपासून दुहेरी फायदा आहे. पण ज्या अर्थी कायदे कौन्सिलात आमचे प्रतिनिधी सरकार आवड करून घेणार आहेत त्या अर्थी आम्हास राजकीय शिक्षण मिळणार नसून आमच्या प्रतिनिधींपासून आमचा फारसा हितसंचय होईल अशी सबळ बाळगण्यास आमचे मन धजत नाही. दरेक व्यक्तीस पूर्णावस्थेत येण्यास सामाजिक परिस्थिती कोणत्या प्रकारची आहे हे ठरवण्याचा हक्क जेथे दरेक व्यक्तीस प्राप्त झाला आहे अशा स्थितीत स्वराज्य हे नाव देणे यथार्थ योग्य होणार आहे. अशा प्रकारचे स्वराज्य या देशात नांदण्यास दरेक व्यक्तीस मतदारीचा हक्क मिळून निवडणुकीच्या पद्धतीने संख्येच्या प्रमाणावर जातवार प्रतिनिधी दिले पाहिजे. परंतु भावी स्वराज्याची जी घटना होत आहे त्यावरून असे स्पष्ट होत आहे की स्वराज्याची वरील व्याख्या ज्यांनी स्वराज्याच्या घटनेस बराचसा भाग घेतला आहे त्यांना अवगत नसावीसे दिसते. नाहीतर मतदारीचा हक्क संकुचित करून जातवार प्रतिनिधी विरोध करून सामाजिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या ज्या वर्गाचे स्वामित्व आहे त्या वर्गाचे स्वराज्यात आरोहण करून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या नागवलेल्या लोकांवर राज्य करण्यास मुबलक अवकाश देणारी स्वराज्याची घटना त्यांनी सुचवली नसती. ज्यांना स्वराज्याच्या नावाखाली इतरांवर राज्य करायचे आहे त्यांना धाटत असलेली स्वराज्याची घटना कबूल असणारच. आम्ही केलेला स्वराज्याचा अर्थ जरी त्यांना नाकबूल करता आला नाही तरी तो अंमलात आणून आपला आत्मघात करून घेण्या इतके खुडे ते नाहीत. म्हणून स्वार्थप्रेरित झालेल्या लोकांनी आम्ही सुचवलेल्या घटनेस जर विरोध केला तर त्यास आम्ही दूषण देऊ शकत नाही. पण आमच्या अर्थानुरूप स्वराज्याची घटना झाल्याचे निदान इंग्रज सरकारवर तरी काही अनर्थ ओढावणार नाही. आमच्या सूचनेप्रमाणे ब्राह्मणेतर व बहिष्कृतांवर होणारे हे राज्य टाळण्यात जर इंग्रजी सरकारने मदत केली तर त्यांच्यावर असलेले या वर्गाची श्रद्धा अढळ राहील व ती अढळ राहण्यातच इंग्रजांचा फायदा आहे. मग आम्ही केलेला अर्थ सार्थ होईल अशी स्वराज्याची घटना त्यांनी का करू नये? अक्कल आणि अंमल यांचा काडीमोड तरी झाला नाही ना? 12. अपराध कोणता? द्वेष्ट्यांचे सहकार्य. आम्ही व्यवसाय बंधू धर्मानुरूप आमचा मूकनायक मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व वर्तमानपत्रकारांना भेटी दाखल पाठवतो. परंतु नवलाची गोष्ट ही आहे की उलटपक्षी आम्हास फक्त ब्राह्मणोत्तरांचीच पत्रे भेटी दाखल येतात. ब्राह्मणांच्या छायेखाली असणारी वृत्तपत्रे आम्हास भेटी दाखल येत नसल्यामुळे त्यांच्यातून आमच्यावर कोणत्या प्रकारची टीका होते याबद्दल आम्ही नेहमी अज्ञान दर्शवित असतो. तारीख 23/3/1920च्या ज्ञानप्रकाशात मूकनायकाने रा. शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेस उत्तर आले आहे. टीकेस प्रत्युत्तर न दिल्याने टीकेतील मुद्दे ज्याच्यावर टीका केली जाते त्यास मान्य आहे असा वाचकांचा ग्रह होतो. व्यवसाय बंधुभावाने प्रेरित होऊन जरी ज्ञानप्रकाश नित्यनेम आमच्याकडे आला नाही तरी आम्हास प्रत्युत्तर देण्यास सवड मिळाली. म्हणून ज्ञानप्रकाशकारांनी निदान तेवढा अंक तरी आमच्याकडे पाठवायचा होता. पण सुदैवाने आमच्या एका मित्राने तो आमच्याकडे आणून दिल्यामुळे प्रत्युत्तर देण्याची जी ही संधी आम्हास मिळाली आहे त्याबद्दल आम्ही त्याचे फार आभारी आहोत. आमच्या टीकेस उत्तर देण्यास लोकमान्य शिंदे समर्थ होते. ज्या अर्थी लोकमान्य शिंदे स्वतः उत्तर देण्यास असमर्थ झाले आहेत त्या अर्थी ज्ञानप्रकाशकारांच्या उसन्या माहितीने आमच्या आक्षेपाचे निरासन होईल
असे ज्ञानप्रकाशकारांनी केव्हाच मानू नये. डिप्रेस क्लास मिशन अस्पृश्यात नीतीची व शिक्षणाची जागृती करण्यास अस्तित्वात आले आहे. या दोन्ही दिशांनी या मिशनकडून अस्पृश्यांची किती उन्नती झाली याबद्दल पुढे केव्हा तरी सविस्तरपणे लिहिण्याचा आमचा इरादा आहे. राजकीय हक्क संबंधाने लोकमान्य शिंदेंनी अस्पृश्यांचे किती कल्याण केले आहे याबद्दल समज ज्ञानप्रकाशकारांना देण्यापलीकडे आज काही कर्तव्य नाही. ना कामत व सर शंकर नायर व फ्रँचाईज कमिटी यांच्याकडून अस्पृश्यात जातवार प्रतिनिधी मिळवून देण्यास लोकमान्य शिंदेंनी खटपट केली अशी आमची कबुली आम्ही दिली असतानाही त्याची जाणीव आम्हास करून देण्याबद्दल ज्ञानप्रकाशकारांना एवढा क्षीण का घेतला हे आम्हास कळत नाही. लोकमान्य शिंदेंनी क्षीण घेऊन फायदा का झाला नाही हे जर ज्ञानप्रकाशकारांनी शोधून पाहिले असते तर त्यांनी जे लिहिले ते त्यांना लिहावेसेच वाटले नसते. लोकमान्य शिंदेंना जर ज्ञानप्रकाशकार सांगतात एवढी अस्पृश्यांची कडकड आहे आणि वरिष्ठ वर्ग यांची पायमल्ली करतो असे जर त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे तर त्या वरिष्ठ वर्गास स्वराज्य मिळाल्याने आपल्या आश्रितांची गडेचेपी होणार असे दिसत असूनही त्यांनी जातीवार प्रतिनिधित्वाचा झेंडा अधिकार रोवला नाही. उलटपक्षी स्वराज्याच्या वादविवादात जेव्हा जात वा प्रतिनिधीचा प्रश्न निघाला तेव्हा त्या तत्वाला विरोध करणाऱ्यांचा खांद्यास खांदा देऊन शिंदे कसे लढले हे ज्ञानप्रकाशकारांना श्रुत असेलच. एवढेच करून ते गप्प बसले नाहीत. उलटपक्षी काउन्सिलातील लोकप्रतिनिधीकडून अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडून देण्यात यावेत अशा तत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. हे तत्व अस्पृश्यांची खरी कडकड बाळगणाऱ्या गृहस्थात शोभते की काय याचा विचार ज्ञानप्रकाशकारांनीच करावा. लोकमान्य शिंदेंनी तरी लाज वाटून हे तत्व आपले नसून डिप्रेस क्लास मिशनचे आहे असे ते म्हणू लागले. शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव असा डिप्रेस क्लास मिशनचा व शिंद्यांचा अनन्य संबंध असता वरील जे मत ते मिशनचे मत, माझे मत नव्हे असा कोटीक्रम लढून लोकमान्य शिंदेंनी आपली नामोशी टाळली व पुन्हा अस्पृश्य वर्गाकरता जातवार प्रतिनिधी मिळावेत अशा मताचा पुरस्कार करण्यास ते पुढे सरसावले. ज्या गृहस्थाने जातवार प्रतिनिधीच्या तत्वाचा इतका पाडाव केला की अस्पृश्य वर्गाला अपवाद म्हणून देखील ते लागू करण्यास सरकार किंवा शीलशून्य सुशिक्षित लोक कबूल होईना तसे झाले. त्याच गृहस्थाने जातवार प्रतिनिधी द्या अशी ज्यांचा त्या तत्वाविरुद्ध प्रबल आग्रह करून दिला होता त्याच गृहस्थाची मागणी करणे हे धोरण व हा विचारीपणा कीव करण्याजोगा नाही काय. होता मंदिर दीप्तकुण खणणी उद्योग तो काय असा हा खरा प्रकार असताना जर ज्ञानप्रकाशकारांनी त्याबद्दल शिंद्यांचा गौरव करू इच्छितात तर करोत. अस्पृश्यांचे मन मात्र तितका गौरव करण्यास धजत नाही. हा जो त्यांच्या आमच्यात फरक आहे तो आम्ही प्रांजलपणे कबूल करतो. याचे कारण हेच की लोकमान्य शिंद्यांच्या करणीमुळे आम्ही जातवार प्रतिनिधीस आचंबलो असे आमचे मत आहे. प्रथमतः जर त्यांनी जातवार प्रतिनिधीस लोकमत अनुकूल करून देण्यास प्रयत्न केले असते सर्वांना जरी नाही तरी अस्पृश्यांना तरी जातवार लोकप्रतिनिधी मिळाले नसते काय. तत्वाला मूठ माती दिल्यानंतर भिकारी लोकमान्य शिंदे त्याच तत्वाला जीवनदान द्या म्हणून याचना करीत सुटले व त्या हाकेत भर पडावी म्हणून ना कामत व सर शंकर नायर यांच्या पुढे तोंड वेंगाळण्याची त्यांना पाळी आली. पण भिकेची हंडी शिंक्यास लागत नसते त्याचप्रमाणे ती लागली नाही. हे शिंद्यांना वाटो की न वाटो आम्हास तरी दुर्दैव वाटते. हे दुर्दैव शिंद्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ओढावले असे ज्ञानप्रकाशकारास वाटत नसेल तर न वाटो आम्हास तरी दुसरे काही कारण असलेले संभवत नाही. लोकमान्य शिंदे हे अस्पृश्यांची कडकड बाळगीत नाही असा आक्षेप कारण असतानाही त्यांच्यावर कुणी अस्पृश्यांनी किंवा मूकनायकानेही केला नसता. मूकनायकानेही केला नाही. त्यांच्यावर आम्ही केलेल्या टीकेस त्याचे चुकीचे धोरणच कारणीभूत आहे. कडकड असूनही ज्यांचे धोरण चुकीचे असते त्यांच्या हातून त्यांचे कल्याण व्हावे अशी ज्यांची इच्छा असते त्यांचे अकल्याण झाल्याची उदाहरणे ज्ञानप्रकाशकारांच्या एकीवात नसतील असे आम्हास वाटत नाही. अशा उदाहरणापैकीच लोकमान्य शिंदे यांचे एक उदाहरण आहे असे म्हटल्यास ज्ञानप्रकाशकार हरकत घेतील तर त्याला आमचा नाईलाज आहे. ज्ञानप्रकाशकारांचा दुसरा असा कोटीक्रम आहे की अस्पृश्य वर्गाने वरिष्ठ वर्गाचा द्वेष केल्यास लोकमान्य शिंदे त्यांना ते उघड्या डोळ्यांनी पाहावत नाहीत व ते लोकमान्य टिळकांचे द्वेष्टे नाहीत म्हणूनच ना आम्ही त्यांच्यावर आपले हत्यार उपासले आहे. समूह सर्वभूतेषु न मे द्वेषस्सी न प्रिया हे जर ब्राह्मणपणाची किंवा देवपणाचे लक्षण आहे तर मानवी दृष्टीने पाहता ज्यांनी आमचे नष्टचर्य केले त्यांच्यावर आम्ही लोभ करीत नाही हे कबूल करण्यास आम्हास कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. लोभ, क्रोध, मोह, मत्सर इत्यादी वृत्ती ईश्वराच्या ठायी असतात की नाही कोण जाणे,
परंतु मनुष्याच्या ठायी त्या असतात व परिस्थितीनुसार त्यात प्रबल होतात किंवा शमतात हे खास. अस्पृश्य वर्ग देखील मनुष्य प्राण्याचाच वर्ग आहे व त्यांचा द्वेष करणाऱ्यांचा जर त्यांनी मत्सर केला तर त्यांच्या नीतिमत्तेची कोणी कीव करील तर ते लोकमान्य शिंदेच होत. याचे कारण लोकमान्य शिंदे हे देव झाले आहेत किंवा त्यांची दृष्टी ब्रह्ममय झाली आहे असं नाही. ते अस्पृश्यरेतर आहेत म्हणूनच ते द्वेष करत नाहीत. द्वेष हा खऱ्या जवळीकाचा उपहास आहे. शिंदे जर अस्पृश्य असते तर त्यांच्याने द्वेष केल्याशिवाय राहावले नसते. अस्पृश्यांना वाहून घेऊन ते स्वतः अस्पृश्यांपैकीच एक झाले आहेत असे जे आजवर वाटत होते ते चुकीचे आहे हे ज्ञानप्रकाशकारांनी ध्वनित केले हे बरे झाले. अस्पृश्यांची उन्नती करण्यास अस्पृश्य झाले पाहिजे यास कोणी ना म्हणणार नाही. तरी पण शिंदे लोकमान्य टिळकांचे द्वेष्टे नाहीत म्हणून आम्ही त्यांच्यावर रागावलो असा जो ज्ञानप्रकाशकारांनी आपला समज करून घेतला आहे तो चुकीचा आहे. आमच्या रोषाचे मूळ कारण इतकेच की लोकमान्य टिळकांसारख्या शंठप्रती शाष्टम या तत्वाला जागणाऱ्या गृहस्थांशी ते सहकारिता करीतात. द्वेष करणे व सहकारिता न करणे या दोन्हीमधले अंतर आत्मबलाने समाजाचा गाडा ओढण्यास पुढे येत आहेत. ते लोकमान्य टिळकांच्या ठायी लोलूप होऊन कर्तव्यपराडमुख होण्याचा संभव आहे. म्हणूनच लोकमान्य शिंदेस आम्ही इशारा दिला आहे. आमचा तरणोपाय होण्यास कोणाचीही पर्वा न बाळगता बिनदिक्कत आम्ही आपले हक्क मागितले पाहिजेत. भीक मागून हक्क मिळत नसतात. लोकमान्य शिंद्यांना मात्र भीक मागितल्याशिवाय चालणार नाही. त्याचे कारण अस्पृश्यांशी सहकारिता त्यांना नको व तशी सहकारिता करण्यास त्यांचा नेहमी विरोधच असतो. हे ज्ञानप्रकाशकारास जर माहीत नसले तरी आम्हास पूर्णपणे माहीत आहे. सहकार्य करण्याची सुबुद्धी त्यांना होई तोपर्यंत त्याचे अवतार कृत्य शेवटात जाईल असे वाटत नाही. आम्ही जे लिहिले ते मन दुखावण्याच्या इराद्याने लिहिले नसून केवळ दिशाभूल झालेल्यास इशारा देणे याच उद्देशाने लिहिले होते. तो इशारा घेऊन अस्पृश्यांच्या द्वेष्ट्यांशी सहकार्य न करता अस्पृश्यांशी जर त्यांनी सहकार्य केले तर त्यांच्या हातून पुष्कळ कामगिरी होण्यासारखी आहे. परंतु हेतूचा विपर्यास करून मन दुखवल्याबद्दलचा सूड काढण्यास आमच्या कार्यात विघ्ने आणण्यास लोकमान्य शिंदे किंवा इतर कोणी उद्युक्त झाल्यास त्यांना मैदान मोकळे आहे. परंतु अशा धाकाने इशारा देण्याचे आमचे कर्तव्य आम्ही कधीही सोडणार नाही. टोनग्यांच्या मनधरणीपासून विघ्ने टळणार नसून ती वाढणार आहे असा निरोप योग्य काळी योग्य पुरुषास ज्ञानप्रकाशकार कळवतील अशी आशा आहे. 13. मूळ शोधा मग वाद मिटेल. हा हिंदुस्थान देश जातीभेदाने व धर्मभेदाने कसा ग्रस्त झाला आहे हे काही नव्याने सांगावयाची जरुरी नाही. हा जातीभेद व धर्मभेद जोपर्यंत जारी आहे तोपर्यंत हिंदुस्थान देश स्वराज्यास नालायक आहे असे मोठ्या आढ्यतेने सांगून इंग्रज सरकार स्वराज्यवादी यांचे तोंड बंद करीत असे. अगोदर आपल्यातील जाती व धर्मभेद मोडून टाका मग स्वराज्य मागवयास या असे ब्रिटिश सरकारने सांगून त्यांचा आजवर सतत हिरमोड केला. जातीभेदामुळे स्वराज्य देऊ नये असे आम्हास केव्हाच वाटत नव्हते. ज्यांना स्वराज्य द्यावयाचे होते त्यांना जातीभेदाची अडचण दूर करण्यास जातवार प्रतिनिधी देऊन स्वराज्य केव्हाही देता आले असते. पण उशीर का होईना ज्या सरकारला जातीभेदाची मोठी आड वाटत होती तेच सरकार स्वराज्य देताना जातवार प्रतिनिधी देण्यास विसरणार नाहीत असा ब्राह्मणास धाक तर ब्राह्मणोत्तरास व बहिष्कृतास आषाढूपणा वाटत होता. पण मिस्टर मॉन्टेग्यू साहेबांनी आपले मोहिनी अस्त्र टाकल्याबरोबर तोच हिंदुस्थान देश स्वराज्यास लायक झाला आहे. इतकेच नव्हे तर जातवार प्रतिनिधी स्वराज्याला विघातक आहेत अशा मताने इंग्रज सरकार घेरले गेले. एकाएकी हा दृष्टिकोन कसा बदलला याबद्दल ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गास फार विस्मय वाटत आहे. जाती होत्या त्या काही नाहीशा झाल्या नाहीत. पूर्वी ज्या आड येत होत्या त्या कोणत्या विचारसरणीमुळे आता आड येत नाहीत ही विचारसरणीही आम्हास अवगत नाही. जाती जाती म्हणून ओरड करणाऱ्या सरकारात जातवार प्रतिनिधी विरुद्ध झालेल्या प्रबल ग्रहापासून सोडवता ब्राह्मणेतरांच्या व बहिष्कृतांच्या नाकी 9 आले व आता मोठ्या कष्टाने कोठे अपवाद म्हणून जातवार प्रतिनिधी देण्यास सरकार कबूल झाले आहे. अशा प्रकारे नजरबंद झालेल्या सरकारास शुद्धीवर आणण्यास जातीभेद आहे त्याकडे कानाडोळा करू नका व जातवार प्रतिनिधी देऊन होणारा अनर्थ टाळा असा कंठशोष करून सांगणाऱ्यांना स्वराज्यवादी लोक देशद्रोही आत्मघातकी इत्यादी शेलके शब्दांनी संबोधित आहेत. जी इंग्रजी नोकरशाही जातीभेदामुळे हिंदू लोक स्वराज्यास अपात्र आहेत असे म्हणत होती त्याच नोकरशाहीकडून स्वराज्याविषयीच्या पात्रतेचे हिंदू लोकात हक्क कबूल होण्याची वेळ आता आली असता समाजात ब्राह्मणेतर इत्यादी विनाकारण दुफळी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे.
असा आपला गैरसमज करून घेऊन अनेक दिवस दाबून धरलेला क्रोधानलाचा लोट केसरीकरांनी आपल्या तारीख 16/3/1920च्या ज्वालामुखी अग्रलेखातून सोडला आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर या वादात केसरीकरांना जी मौज वाटत आहे ती ही की हिंदी प्रजाजन स्वराज्यास पात्र असून त्यांना स्वराज्य मिळावे म्हणून काँग्रेसने किंवा होम रूल संस्थांनी उपस्थित केलेल्या चळवळीला त्यांना विशेषचा भाग घेतला नाही किंवा घेतला असल्यास अंगचोरपणे घेतला व केव्हा केव्हा तर उघड विरोधही केला. अशा लोकांनी हे बंड उभारण्यास सुरुवात केली आहे. ब्राह्मणांच्या व इतरांच्या दृष्टिकोनात जो एक महत्त्वाचा फरक आहे तो जर केसरीकरांनी ओळखला असता तर त्यांना या वादात म्हणतात तशी मोज वाटती ना. ब्राह्मणांना स्वराज्य कसे मिळेल हा प्रश्न काय तो प्रधान वाटतो म्हणून त्यांना मतदारीचा हक्क कोणाला असावा, अगर प्रतिनिधी कसे निवडून यावेत याबद्दल तोंड उघडून शब्ददोष देखील करून घेतला नाही. कारण काही जरी झाले तरी ब्राह्मण प्रतिनिधी निवडून येणारच. इतरांना मात्र स्वराज्य मिळाले तर त्यापासून प्राप्त होणारी स्वयंसत्ता सर्व जातीत कशी विभागता येईल की जेणेकरून स्वराज्य म्हणजे ब्राह्मणी राज्य होणार नाही हा प्रश्न प्रधान वाटतो. म्हणून ते मतदारीच्या हक्काची व प्रतिनिधी निवडण्याच्या पद्धतीची अहोरात्र चर्चा करीत आहे. स्वराज्य मागितले नाही याचे कारण एवढेच की जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत स्वराज्य मिळणार नाही असे इंग्रज सरकार अधिकारयुक्त वाणीने सांगत होते. म्हणून जातीभेद काढून टाका ही मागणी आज अनेक दिवसापासून आम्ही ब्राह्मण लोकांपाशी करीत होतो. परंतु जातीभेदही गेला नाही व जातवार प्रतिनिधित्वही मिळत नाही अशी जेव्हा बिकट वेळ येऊन ठेपली तेव्हा मात्र ब्राह्मणाप्रमाणे ओढून कातडे डोळ्यावर ठेवू इच्छिणाऱ्या इंग्रजास जातीभेदाच्या स्वरूपाची जाणीव करून देण्यास हिंदू समाजाचे ब्राह्मण ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे 3 वर्ग करावे लागले. हे वर्गीकरण अगदी शाब्दिक व कृत्रिम आहे असे केसरीकरांनी सिद्ध करण्याचा आव घातला आहे. लोकमान्य टिळकांनीही ब्राह्मण ब्राह्मणेतर या विषयावर पुण्यास एक व्याख्यान दिले. त्यातही ब्राह्मणेतरांची ऐक्याची भावना नाही असा अज्ञानपणाचा वाद लढवला आहे. हिंदू समाजाची रचना जन्मसिद्ध आहे, गुणसिद्ध नाही व जन्मसिद्ध योग्य अयोग्यता व जन्मसिद्ध पवित्र अपवित्रता या 2 मूलतत्वाच्या पायावर समाजाची रचना झाली आहे हे केसरीकारही नाकबूल करणार नाहीत. जन्मसिद्ध योग्यता व पवित्रता या 2 तत्वानुसार जर आपण हिंदू समाजाचे वर्गीकरण केले तर त्याचे 3 वर्ग होतात. सर्वात योग्यतेने श्रेष्ठ व सर्वात पवित्र असा वर्ग म्हटला म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. ज्याची जन्मसिद्ध योग्यता व पवित्रता ब्राह्मणांच्या खालची आहे त्यांचा ब्राह्मणेतर वर्ग होय. व जे सर्वात जन्मसिद्ध अयोग्य व अपवित्र आहेत अशांचा जो वर्ग तो बहिष्कृत वर्ग. अशा रीतीने जर वर्गीकरण केले तर ब्राह्मण ब्राह्मणेतर व बहिष्कृत हा भेद शब्दांचा की भावाचा याचा निर्णय करण्यास जड जाणार नाही. ब्राह्मणेतरात व बहिष्कृतात समाविष्ट होणाऱ्या जातीत रोटीबेटी व्यवहार होत नाही व ज्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही त्यांच्यात ऐक्यभाव कसा उत्पन्न होणार व ऐक्याची भावना ज्यांच्यात नाही त्यांचे पृथक पृथक वर्ग करणे तरकटीपणाचे होणार नाही काय असा केसरीकारांचा आक्षेप आहे. रोटीबेटी व्यवहार ऐक्यभाव उत्पन्न करण्यास कारणीभूत आहे यास ना म्हणता यावयाचे नाही. पण ब्राह्मणेतर जातीत व बहिष्कृत जातीत रोटीबेटी व्यवहार होत नाहीत म्हणून ते ऐक्यभावनेने संघटित झालेले वर्ग नाहीत हे हल्लीच्याहून भिन्न परिस्थितीत खरेही ठरले असते. तरी पण दक्षिण आफ्रिकेत वसत असलेली हिंदी लोक अनेक जातीचे व धर्माचे असल्यामुळे रोटीबेटी व्यवहाराचा अभाव असूनही त्यांच्यात वसत असलेली दृढ ऐक्याची भावना किती वर्णनीय आहे हे केसरीकारांनी अनेक वेळा लोकांचे निदर्शनास आणले आहे. परस्परात रोटीबेटी व्यवहार न करणाऱ्या आफ्रिकेतील हिंदी जनात ऐक्याची भावना कशी प्रदीप्त झाली याचे संशोधन जर केसरीकारांनी केले असते तर असा विचारशून्य अग्रलेख लिहिण्याची त्यांच्यावर पाळी आली नसती हे खास. एखाद्या वस्तूत किंवा समाजात कितीही पिंडभिन्नत्व असले तरी त्यांच्यावर सर्व बाजूंनी बाहेरून आघात झाला म्हणजे त्यातील भिन्न भाव जाऊन त्यातील एकजिन्सीपणा येऊन त्यांच्यात ऐक्यभाव वाढतो. हा समाजशास्त्राचा नियम सर्वसंमत आहे. रोटीबेटी व्यवहाराच्या अभावी असणारा भिन्न भाव मावळून त्यांच्या ठिकाणी ऐक्यभाव उत्पन्न होण्यास जर आफ्रिकेतील गोऱ्या लोकांच्या जुलमाचा आघात कारणीभूत झाला असता तर ब्राह्मणेतरात व बहिष्कृतात रोटीबेटी व्यवहाराच्या अभावामुळे उत्पन्न होणारा भिन्नभाव त्यास अयोग्य व अपवित्र ठरवणाऱ्या ब्राह्मण धर्माच्या शासनाच्या आघातापुढे टिकेल असे धरून चालणे मूर्खपणाचे नाही होणार काय. आम्ही अमक्या जातीचे ही भावना ब्राह्मणेतरात व बहिष्कृतात आता पूर्वीप्रमाणे जागृत नाही हे केसरीकारांचे दुर्दैवच म्हणावयाचे.
आम्ही ब्राह्मणांपेक्षा कमी दर्जाचे व कमी पवित्रतेचे या भावनेने ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गास आपले ठाणे दिले आहे. आणि जसजशी ती भावना प्रबल होत जाणार तसतसे ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत हे शब्दाचे नव्हे तर भावनेचे वर्ग होत जाणार. योग्यता व अपवित्रता जन्मता अंगी बाणल्यामुळे ब्राह्मण कसे गबर होऊन शेफारले आहेत व अयोग्यता व अपवित्रता जन्मता अंगी खिळल्यामुळे ब्राह्मणेतराची व बहिष्कृतांची कशी नागवणूक झाली आहे याची जसजशी ओळख पटत जाईल तसतसे हे भेद रूढ होऊन राष्ट्रकार्यात विघ्ने येतील हे केसरीकारांप्रमाणे आम्हासही कबूल आहे. परंतु ज्या कारणामुळे वाद निघाला ती कारण दूर केल्याशिवाय वाद मिटावा म्हणून सांगणे किंवा तो मिटत नाही म्हणून डोक्यात राग घालून वाद करणाऱ्या शिव्या शाप देणे अनुचित आहे. ब्राह्मणाच्या जन्मसिद्ध योग्यते व पवित्रतेमुळे गुणसिद्ध ब्राह्मणेतरांचे व बहिष्कृतांचे किती नुकसान झाले आहे याबद्दल केसरीशिवाय इतर कोणालाही शंका येणे शक्य नाही. तरी पण हा वाद मिटून समाजातील ऐक्य व्हावे अशी जर केसरीची प्रामाणिक इच्छा असेल तर ब्राह्मणांनी इतरास बुडवले नाही अशी इतिहासविरुद्ध केसरीची मनोदेवता केसरीला साक्ष देत असली तरी ज्या अर्थी इतर लोक ती खोटी आहेत असा गिल्ला करीत आहे त्या अर्थी या वेड्यापिऱ्याच्या म्हणण्यात काहीतरी राम आहे असा संशय घेऊन जरी ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत या वादग्रस्त प्रश्नाच्या मुळाशी असलेले कारणे चोखाळून पाहिल्यास केसरी सज्ञान होऊन पुढे म्हटलेला अग्रलेख हा वाद कसा मिटवावा या विषयावर आलेल्या ब्राह्मणेतरांच्या व बहिष्कृतात केसरीचा जितका मान राहील व खप होईल तितकाच तो मिटवावा असे लिहून होणार नाही हे जाणूनच केसरीकारांनी या महागाईच्या दिवसात आपली शाई, कागद व बुद्धिमत्ता खर्च करतील एवढ्या आशा केल्यास फार होईल काय. 14. राष्ट्रांतील पक्ष. कोणतेही सार्वजनिक कार्य झाले तर ते मी एकटा घडवून आणील असे जर कोणी म्हणेल तर त्याच्या हातून ते कार्य होणारच नाही. पण समंजस लोक त्याच्या एटीबद्दल व अहमपणाच्या तोऱ्यात त्याची कीव केल्याशिवाय राहणार नाही. मनुष्याचे विचार कितीही उदात्त असले तरी जर का त्याला पाठबळ नसले तर तो पंगवूत होऊन त्याच्यात विचारांचा अवतार कृतीत होणे कठीण जाते व ते जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत उदात्त विचार असूनही नसल्यासारखेच म्हणावायचे. कारण विचारानुरूप जर जगाची रहाटी बदलली नाही तर मनुष्य मात्रास लाभ तो कोणता. म्हणून कार्याच्या दृष्टीने पाहता कार्यशाली माणसात एकदिली होऊन एकजूट होणे फार आवश्यक आहे. परंतु एकदिली उर्फ संयोग होण्यास सृष्टीतील निर्जीव वस्तूत किंवा सजीव प्राण्यात समान धर्म असावा लागतो. पाणी आणि तेल, पाषाण व काष्ट, धातू आणि मृत्तिका यांच्यात जसा संयोग होत नाही तसा वाघ्र व शेळी, मांजर आणि उंदीर, इंग्रज आणि फ्रेंच, जर्मन व अमेरिकन, इटालियन व ग्रीक, फारशी व ख्रिश्चन, हिंदू व मुसलमान, ब्राह्मण व ब्राह्मणेतर इत्यादिकांत संयोग होत नाहीत. समानशील व्यसनेषु सख्यम हा न्याय सर्वत्र सारखा लागू पडतो. जीत व जेते, स्वामी व सेवक, श्रीमंत व दरिद्री यांच्यात देखील सख्य दिसून येत नाही. ते याच न्यायामुळे इंग्रजी व नेटिव्ह, जहाल व मवाळ इत्यादिकात जो संयोग होत नाही याचेही कारण त्यांच्यातील असमान धर्म हेच होय. कोणत्याही पक्षाशी आम्ही संयोगी आहो याची चर्चा करण्यास आमचा इरादा आहे. पण ती चर्चा करण्यापूर्वी हल्ली अस्तित्वात असलेले पक्ष कसे उभारले गेले व त्यांचे शील काय हे तपासून पाहिले पाहिजे. अनंत दशचक्रात भ्रमता भ्रमता इंग्रजी सत्तेखाली हा देश कसा आला याचे इतिहास सांगण्याचे कारण नाही. पडते मुसलमान व चढते मराठे यांना नमवून इंग्रजांनी आपली सत्ता कशी प्रस्थापित केली हे सर्वश्रुत आहेच. एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ही की प्रजादक्ष म्हणून जी काही चीज आहे ती मात्र अगदी नवीन असून इंग्रजी आमदनीतच तिची लागवड झाली आहे. अनेक परचक्री या देशावरून गेली. मुसलमानांनी अनेक दिवसापर्यंत आपली सत्ता या देशावर गाजवून होता. मुसलमान की कांपुमान या द्वादशी अक्षरी फरमानानुरूप हिंदू धर्माचे निशाण जी शेंडी त्या शेंड्यांचा फण्णा फार केला. पोर्तुगीज लोकांनी आपली ठाणी बसवली व अनेक लोक ख्रिस्त अनुयायी केले. डच आले, फ्रेंचांनी वसाहती केल्या. परंतु मराठ्यांनी खाल्लेल्या उचलेखेरीज जिकडे तिकडे औदासिन्य, प्रजत चेतना म्हणून काही नाही. इनात बापडे आमचे काय जाते अशा भावनेने खिळून गेलेली प्रजा इंग्लिश लोकांच्या अंमलसंबंधाने एवढे औदासिन्य दाखवित नाही हे नवलच नव्हे काय. मुसलमानी किंवा मराठी राज्यासारख्या बेजबाबदार राज्याविरुद्ध प्रजेने कधीही तट उभारला नाही. तारतम्याने पाहता मुसलमानी किंवा मराठी आमदनीपेक्षा ब्रिटिश आमदनी कितीतरी सुखवह आहे. दरेक व्यक्तीला कितीतरी स्वातंत्र्य व कितीतरी सुख प्राप्त होत आहे. असे असूनही प्रजेने तिच्याविरुद्ध आपला पक्ष उभारावा
ही तिची अघटित करणी सहज उमगण्यासारखी नाही. ज्या हिंदी जनाचे एक प्रकारचे स्थैर्य व जी तटस्थता दृष्टीत पडत होती व त्या स्थैर्यास व तटस्थतेत जगातील दुसऱ्या देशात क्वचित उपमा सापडेल असे वाटत होते व ज्या तटस्थतेबद्दल सर्व पाश्चात्य राष्ट्रात त्यांची प्रसिद्धी होती, ती तटस्थता व ते स्थैर्य लोपून त्याचे पर्यावसन विलक्षण अशा चैतन्यात व्हावे, हा सृष्टीतील एक चमत्कार आहे असे म्हटल्याशिवाय अतिशयोक्ती होणार नाही. परंतु हा चमत्कार घडून येण्यास ब्रिटिश आमदनीच कारणीभूत झाली असे म्हणावे लागते. ब्रिटिश आमदनीपूर्वी प्रजेत ऐक्यभाव न उत्पन्न होण्यास बरीच कारणे होती. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक भाषा इत्यादिकामुळे प्रजा एकजीव होणे शक्य नव्हते. तरी पण या प्रजाशकलांचे नियमन करणारी शक्ती उर्फ सरकार एकच असते. तर हिंदी प्रजा एकवट झाली असती हे खास. अमेरिकन संयुक्त संस्थानातील लोकात हिंदुस्थानप्रमाणेच भिन्न धर्म, भिन्न जाती व भिन्न भाषा आहेत. तरी पण अमेरिकन प्रजेत ऐक्यभाव किती आहे हे नुकत्याच संपलेल्या युद्धावरून सिद्ध होत आहे. उलट युरोपातील लोक एकधर्मीय असूनही त्यांच्यात ऐक्याचा अभाव नव्हे तर वैमनस्य किती आहे हे नुकतेच प्रत्ययास आले आहे. युरोपाप्रमाणे हिंदुस्थानातील प्रजेत ऐक्यभाव उत्पन्न झाला नाही याचेही कारण हेच की ब्रिटिश आमदनीपूर्वी युरोपाप्रमाणे हिंदुस्थानातही एक सरकार नव्हते. एका सरकारखाली असणारे आपण नागरिक, एकाच कायद्याने बांधले गेलेले आपण प्रजाजन, असा एकाच शासन पद्धतीच्या माऱ्याखाली सुखदुःख अनुभवणारे आपण लोक इत्यादी भावना जागृत करून प्रजेस एकवट करण्यास एकछत्री राज्यासारखे दुसरे महत्कारण नाही. हिंदी प्रजा एकवट होण्यास एकछत्री इंग्रजी अंमल जितक्या परीने कारणीभूत झाला, तितक्याच परीने इंग्रजी भाषेचा प्रचारही कारणीभूत झाला आहे. इंग्रजी भाषेच्या प्रचारामुळे भिन्न भिन्न प्रांताच्या लोकात विचारविनिमय व आचारविनिमय होऊन ऐक्यात भर पडली आहे. अशा प्रकारे एकवट झालेल्या प्रजात वसत असलेले आनुवांशिक औदासिन्य, स्थैर्य व तटस्थता जाऊन त्यांच्या ठायी स्वहक्काची जाणीव उत्पन्न होण्यास इंग्रजी राजकीय इतिहासाचे परिशीलन फार कामी पडले. प्रजा ही मेंढरे व राजा हा मेंढपाळ अशा भावनेनुसार आपल्या चैतन्याच्या दोऱ्या जो येईल त्याच्या हातात देऊन बेगुमानपणे वर्तन असलेली प्रजा राजापेक्षा प्रजा श्रेष्ठ. राजाने राज्य करावयाचे ते प्रजेच्या अनुरोधाने करावयाचे. सारांश, प्रजा हीच राजा, म्हणून तिच्या चैतन्याच्या दोऱ्या तिच्याच हातात असाव्या असे ठोकून सांगणारा प्रजापक्ष इंग्रजी इतिहासाच्या परिचयाशिवाय अन्य कारणांनी उभा राहिलेला असे म्हणावयास काही आधार दिसत नाही. आता हा प्रजापक्ष बलवत्तर होण्यास काही इंग्रजी अधिकाऱ्यांची दोषास्पद आमदानीत कारणीभूत झाली तो प्रश्न वेगळा. प्रथमतः इंग्रजी राज्य सुराज्य व्हावे असा या प्रजापक्षाचा हेतू होता, पण कालांतराने सुराज्यापेक्षा स्वराज्य बरे असा या पक्षास वाटू लागले. हेतूत फरक झाल्याबरोबर या प्रजापक्षाच्या दोन फळ्या पडल्यावर एक पक्ष निर्भीड स्वराज्य मागू लागला व दुसरा पक्ष इंग्लंड वाचून आपणास गती नाही म्हणून इंग्रजी साम्राज्याअंतर्गत स्वराज्य आपणास मिळाले म्हणजे बस असे म्हणू लागला. निर्भीड स्वराज्य मागणाऱ्यांचा जहाल कंपू बनला व साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मागणाऱ्यांनी त्यांना मवाळ असे नाव दिले. जहाल कंपूने निर्भीड स्वराज्य प्राप्तीसाठी इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यास अराजकपणे अनेक प्रयत्न करून फैलावला, पण तोंडघशी पडून आपला मोर्चा त्यांनी वेळीच परतवला. हे देशहिताच्या दृष्टीने त्यांनी एक मोठे राष्ट्रकार्यच केले असे आम्ही समजतो. जहालात आणि मवाळात जो एक फरक उरला आहे तो हाच की जहालांच्या मते हा देश स्वराज्यास पात्र आहे, यास्तव पूर्ण स्वराज्य आम्हास आत्ताच द्या. मवाळांचे म्हणणे असे आहे की हा देश स्वराज्यात सर्वस्वी पात्र नाही, यास्तव स्वराज्याचा एक एक ग्रास पचेल असा धीम्या धीम्या गतीने घ्या. या विचारभिन्नत्वामुळे मिळालेला स्वराज्याचा हप्ता जहालांना अधिक टाकाऊ व पात्रतेच्या मानाने अगदी उपमर्दकारक असा वाटतो. तोच हप्ता मवाळांना पुरेसा आहे असे वाटते. या पक्षभेदात आमचा पक्ष कोणता असे जर कोणी विचारले तर या दोन्हीपैकी आमचा एकही पक्ष नव्हे असे आम्ही म्हणू. जोपर्यंत इंग्रज लोक, आम्ही राजे, आमच्या पूर्वजांनी रक्त वेचून हा देश काबीज केला तो आपल्या वंशजांनी या देशावर जगावे म्हणूनच केला. राजकारणात आमचे कल्याण हा प्रधान हेतू असून साधल्यास हिंदुस्थानचे कल्याण करावयाचे इत्यादी युक्तिवाद लढवून प्रजापक्षाविरुद्ध आपला राजपक्ष मांडित असत तोपर्यंत जहाल आणि मवाळ या पक्षभेदात काही अर्थ होता. स्वराज्य मिळत नाही हा जोपर्यंत प्रश्न होता तोपर्यंत तो त्वरित मागा किंवा दमाने मागा असे म्हणणे प्रश्नास धरून होते. पण आता स्वराज्य आहे. स्वराज्य प्राप्त होण्यास हा पक्षभेद साहजिकपणे गचाळ वाटू लागला आहे. स्वराज्य प्राप्त होण्यास आपण स्वराज्यास लायक आहो असे सिद्ध केले पाहिजे.
असे जहाल मवाळाप्रमाणे सर्वांसच वाटते. पण आपली पात्रता कशावरून सिद्ध होईल हाच लढ्याचा प्रश्न आहे. पूर्ण स्वराज्य मिळण्याचा पक्का निश्चय हिंदुस्थानने केल्याशिवाय हिंदुस्थानात पूर्ण स्वराज्य मिळणार नाही. यात उभय पक्षाचे कसे एकमत आहे हे अमृतसरच्या राष्ट्रीय सभेत किंवा सोलापुराच्या प्रांतिक परिषदेत पास झालेला स्वराज्याचा ठरावात दिसून येईल. पक्का निश्चय केल्याची खूण इंग्लंडच्या लोकांना व पार्लमेंटला कशी पटवायची ह्यातच काय तो त्यांचा मतभेद आहे. जहालांना वाटते की इंग्रजी अधिकाऱ्यांची सहकारिता केली तर त्याचे मत त्यांना ग्राह्य आहे असे वाटून पूर्ण स्वराज्याचे हक्क आपणास देण्यास इंग्लंडचे लोक व पार्लमेंट सभा केव्हाही तयार होणार नाही. उलट मवाळांच्या मते इंग्रजी अंमलदाराशी सहकारितेने वागल्यास सर्वात लवकर पूर्ण स्वराज्य मिळणार आहे. नौकरशाहीशी हठयोग करून वा भक्तियोग करून स्वराज्य प्राप्ती होते. इतके दुधखुडे जहाल मवाळात भरले आहेत हे पाहून विद्वत्तेच्या बळावर देशाचे पुढारी म्हणून मिरवणाऱ्याच्या विद्वत्तेची कीव केल्याखेरीज राहवत नाही. आमच्या मते नोकरशाहीशी सहकारिता करणे किंवा न करणे हा स्वराज्यप्राप्तीचा मार्ग नव्हे. जनतेशी सहकारिता करून दिलेले स्वराज्य तितक्याच प्रमाणात सुखावह करून दिले जाणार नाही, तितक्याच प्रमाणात स्वराज्यप्राप्तीबद्दलची पात्रता ठरणार आहे असे आम्हास वाटते. देशाचा राज्यकारभार त्याच देशातील लोकांच्या हाती असणे ही एक राज्यपद्धती अन्वयार्थक असून तिच्यात काही हशील असतो. परंतु तेथे एका देशाचा राज्यकारभार दुसऱ्या देशातील लोक चालवतात. त्या स्थितीला राज्य हे नाव देता येत नाही, कारण एका देशातील लोक दुसऱ्या देशातील लोकांस आपल्या अंमलाखाली ठेवतात. ते केवळ आपल्या कल्याणासाठी, पैसे कमावण्यासाठी किंवा आपला फायदा करून घेण्यासाठी माणसाचा कळपच म्हणून ठेवतात. ह्या इंग्लिश राजकीय तत्ववेत्ता मिलच्या सुभाषितांची पोपटपंची जहाल मवाळ वेडी अवेडी करून अज्ञान जनास स्वराज्य मागण्यास उद्युक्त करतात. ज्या इंग्रजी राजकारणाच्या इतिहासावर जहाल मवाळांची एवढी भिस्त आहे, त्याच इतिहासातील एक गोष्ट सर्वांच्या फायद्यासाठी येथे नमूद करणे अप्रासंगिक होणार नाही. जशी हिंदुस्थानातील राजकीय सत्ता ब्रिटिश लोकांच्या हाती आहे, तसे अर्धे 19वे शतक लुटून जाईल तोपर्यंत इंग्लंडातील राजकीय सत्ता प्रजेच्या हाती नसून राजाच्या हाती होती. ही सत्ता काढून घेण्यास इंग्लंडमध्ये जो प्रजापक्ष उभा होता त्याचेही विंग्स व टोरीज असे दोन तट होते. हे दोन्ही पक्ष जर राज्याची सत्ता मर्यादित करण्यात झटत होते असे जरी इतिहास प्रसिद्ध आहे, तरी बहुजन समाजाचे या दोन पक्षाबद्दल काय मत होते हे फारसे कोणास ऐकवेत नाही. ते मत ज्यांना पूर्णपणे पाहावयाचे असेल त्यांनी प्रोफेसर ग्राहम वॉल्स यांनी लिहिलेल्या फ्रान्सिस प्लेस यांच्या चरित्राचे परिशीलन करावे. इंग्लंडातील राजकारणात धुमाकूळ माजवलेले वरील दोन पक्ष संबंधाचे प्लेसने एके ठिकाणी असे म्हटले आहे की बहुजन समाजाच्या मते विग्स आणि टोरीज या दोन पक्षात कोणताच महत्त्वाचा भेद नाही. भेद आहे तो एवढाच की टोरीज पक्षाला राजाची सत्ता बळकट करून तिच्या जोरावर समाजातील श्रेष्ठ व गरीब लोकांवर चरावयास पाहिजे. विग्स पक्षाला श्रेष्ठ लोकांची सत्ता स्थापित करून राजाला व गरीब प्रजेला पायाखाली तुडवावयास पाहिजे. वरील मीमांसा जहाल व मवाळांना तितक्याच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात लागू पडते, यात मुळीच संदेह नाही. कारण दोन्ही पक्ष जरी इंग्रजी सत्ता मर्यादित करण्यात झटत आहेत, तरी जहालांना श्रेष्ठ लोकांची सत्ता स्थापित करून इंग्रजांना व गरिबांना चेंगरावेसे वाटत आहे व मवाळांना इंग्रजी सत्तेच्या आधारावर गोरगरिबांची होत असलेली पायमल्ली कायम करावयास पाहिजे. म्हणून स्वराज्याच्या उपयोगितेच्या प्रश्नासंबंधी पाहता हे दोन्ही पक्ष तितकेच गचाळ आहेत, तितकेच जनहिताच्या दृष्टीने विघातक आहेत. त्यांना जनतेच्या हिताचा संचय करावयाचा आहे. त्यांना ब्रिटिश सत्तेचा अभाव म्हणजे स्वराज्य अशी स्वराज्याची व्याख्या करून चालावयाचे नाही. व्यक्तीच्या उन्नतावस्थेत अनुरूप अशी सामाजिक स्थिती घडवून आणण्यास दिलेले स्वातंत्र्य ही स्वराज्याची खरी व्याख्या आहे. हे मागील अग्रलेखात ध्वनित केले आहे. ही व्याख्या सार्थ होण्यास कोणत्या तत्वानुरूप समाजाची घटना झाली पाहिजे या तत्वाचे प्रतिपादन पुढील अंकी करू. ही व्याख्या व ही तत्वे ज्यांना मान्य आहेत त्यांचा व आमचा एकच पक्ष आहे हे निराळे सांगणे नको. 15. टिळकांचा सत्कार. टिळक राजकीय व सामाजिक बाबतीत विसंगतपणा व्यक्त करूनच केवळ थांबले नाहीत, मागासलेल्या व अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीला विरोध करण्याच्या कामी व त्यांना कायमचे अज्ञान अंधकारात व अवनतीगर्तेत ठेवण्याच्या कामीही त्यांनी गेली कित्येक वर्ष आपले पुण्य खर्ची घातले आहे. जातवार निवडणुकीचा प्रश्न पुढे आला नव्हता तोपर्यंत जातीभेदाचे समर्थन व गीता रहस्य समजून सांगण्याच्या मिशाने उपदेश करून त्यांनी या वर्गाचे अकल्याण करण्याची खबरदारी घेतली व हेच वर्ग स्वतंत्र प्रतिनिधी मागू लागता त्या योगाने जातीजातीत वैमनस्य माजून जातीभेद नष्ट होणे लांबणीवर पडेल या सबबीवर त्यांनी त्यांचे नुकसान करण्यास कंबर कसली.
कायदे मंडळात जाऊन कुणब्यांचे नांगर हाकावयाचे नाहीत किंवा वाण्यांनी तांगड्या धरावयाच्या नाहीत असे म्हणणाऱ्या टिळकांचा गौरव पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे हे लोक होऊ देणार नाहीत. हे समजण्याइतकं विरोध भीक न घालता पार्लमेंटरी कमिटीने जेव्हा स्वतंत्र प्रतिनिधित्वाच्या तत्वाला मान्यता दिली तेव्हाच त्याची लोकमान्यता सर्वस्वी नष्ट झाले हे त्यांच्या लक्षात यावयास पाहिजे होते. ज्या दीनहीन दुबळ्या अस्पृश्यांविषयी प्रत्येक जाणत्या व सहृदय हिंदी माणसाचे अंतःकरण तिळतिळ तुटत आहे त्याची प्रतारणा करण्याचाही राग टिळक यांनी कमी केले नाही. अस्पृश्यांच्या उद्धाराला आपली सहानुभूती कमी आहे असे नाही, असे विलायतेच्या मजुरांना उजड तोंडाने भासवता यावे म्हणून त्यांनी अस्पृश्य उद्धारक परिषदेत चांभाराच्या गणपतीची कथा सांगून वेळ मारून नेली. पण या भाषणापैकी एकही अक्षर केसरीत न येईल अशी त्यांनी तजवीज केली. पुढे अस्पृश्य उद्धाराच्या राजीनाम्यावर म्हणजेच शपथपत्रिकेवर सही मागण्यात आली तेव्हा त्यांनी सर्वस्वी उडवाउडवी करण्याची जबाबदारी घेतली ती निराळीच. समता, बंधुप्रेम व दीन देशबांधवांविषयी सहानुभूती या सर्वच बाबतीत उघड उघड माघार खाल्लेल्या नामधारी पुढाऱ्यांचा गौरव करून वरील जगमान्य तत्वाविषयी आपला अनादर कोणी व्यक्त करणार असतील तर बापडे खुशाल करोत. मिश्र विवाहाच्या बिलास करणाऱ्या व सर्व ब्राह्मणेतरांना सिद्धी लोकांच्या जोडीस नेऊन बसवणाऱ्या केसरीच्या मालकांना मान देऊन बहुसंख्य जनतेच्या स्वाभिमानाला पायाखाली तुडवण्यास कोणी स्वाभिमान शून्य व्यक्ती तयार होत असल्या तर खुशाल होत. आमचे एवढेच म्हणणे आहे की या व्यक्तींना पुण्याच्या सर्व नागरिकांच्या नावावर ही गोष्ट करून द्यावयाची नाही असा आमचा निश्चय आहे व ज्यांना तो पसंत असेल त्या सर्वांना सदर सभेस हजर राहून आपले विरुद्ध अभिप्राय जाहीर करण्याविषयी आमची विनंती आहे. समाप्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.